हसत खेळत राहिलं पाहिजे, आनंदात राहिलं पाहिजे. आनंद व्यक्त केल्यानंतर आनंद वाढतोय, दुःख व्यक्त केला दुःख वाढणार. आमची आजी म्हणायची सुखाचीला सुख सांगायचं असते, दुःखाचीला दुःख सांगायचं असते. पण दुःख वाटत तर दुःख वाटलं तर दुःख वाढत असते, हे समजून घ्यायचं असते. उगाच बागेत फिरायला जायचं, गुडघे चढत म्हणायचं काय बाई सून काय चांगली नाही बाई. आता तुझं 4-5 वर्षाचा कार्यक्रम, 4-5 वर्षात तुम्ही जा ना, थोडं बघते की तुम्हाला कशाला सून कसं काय बघायला हे राहिलं नाही. सुरुवातीला बघायला पाहिजे, हीच सासू सुरुवातीला लग्न झाल्याबरोबर काय सांगायचं, हे सून नाही माझी लेकच आहे ती. मग नवऱ्याला काय भाऊ करते का काय कोणाच बाकी बांधायला होती. आणि 6 महिन्यात काय केले जातात काय कळत नाही मला. 6 महिन्यानंतर म्हणे चांगलीच नाही. पोरं आहे ती आहे, त्यांचा संसार आहे, त्यांचं ते बघतो. तू खा पी हिंड आणि राग निवांत, तुला काही काम करायची गरज आहे. असं असतं की टीव्ही मुळे होते. टीव्हीतलं बघायचं, ते टीव्हीत पण बघा की चहा घेऊन आली सून की असं बाजूला घेतली असं करते आणि देते. असं वाटतं चहा नेताना की आता म्हातारी मिलीच. ती चहा तर उचलली अशी घेते तर संपला भाग. दुसऱ्या दिवशी बाई जेवण करायला थांबती करते, मी इथे का जेवण करायला बघायला. खरंच हे अवघड आहे सगळं. शिवाजी महाराज जरी स्वतः जन्माला येतो म्हणले तर ते शक्य राहिलं नाही या गोष्टींमुळे. नाही खरंच आहे. आमच्याकडे आहे का जिजाऊ आहे का? आमची जिजाऊ टीव्ही बघत बसलेली असते. शहाजीराज येतात स्वतःच्या हाताने जेवण घेऊन जेवतात, जिजाऊ टीव्ही समोर नसतात. तिथे ठेवलंय घ्या, स्वतः जेवताना असं कशात काय बोलवती माहित नाही. काय एवढं त्याच्या रडायला शिकला तर काय होतं ते चुकवत नाही. बघा की तोंडाशाच आणि ते असं ट्रे बाहेर काढायचं, जीप बाहेर काढायचा, ड्रावर बाहेर येतो ना ट्रे बाहेर, तिकडच बघत नवऱ्याला आठवण करून द्यायला लागते, हे बाई तोंडात घासायचा. या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचे. म्हणून आयुष्य परत आहे का? टीव्हीतलं बघायचं. आमच्या इथे तर बघायला पाहिजे त्या सिनेमांचा एवढा इफेक्ट होतो की नाही. सैराट पिक्चर आल्यावर काय सांगायचं, पोलिसांना कामच कामाला लुटायचं. लय अवघड डेंजर परिस्थिती. आमच्या इकडे ते बच्चन एका पिक्चर मध्ये काच फुटून जातो की नाही. एक आमच्या तो कोल्हापूरचा आमचा पोस्ट चॅनल बच्चनचं पिक्चर बघितलं, मी काच फुटून गेलं पाहिजे. ऍडमिट करायला लागलं 15 दिवस त्याला. बच्चन काच फुटून उभारलेला, याला आम्ही उठून उभा केला. काय सांगायचं काय नाही. तर अशा परिस्थिती आहेत. म्हणून कशाचा इम्पॅक्ट किती करून घ्यायचा माता भगिनीने विचार करायचा आहे. आणि चांगलं शिका, चांगलं राहा, चांगलं वागा आणि चांगलं राहूया. खरंच आयुष्य सुंदर आहे, अजून सुंदर बनवूया. घरच्या घरी राहून आपला चांगला घरचा इलाज करू. तर ठीक आहे चला. तर शुगरच्या पेशंट नंतर आपण थोडंसं बीपीच्या लोकांच्याकडे वळूया. बीपीचा त्रास, रक्त पातळ व्हायची औषधं जी घेतात माणसं, तर यांना विनंती आहे शक्यतो करून हे कमी करायचं. बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम काय होतो की कुठं जर समजा कधी जर रक्त पातळ व्हायची तुम्ही औषधं घेत असाल आणि चुकून जर काय लागलं, जखम झाली किंवा इंजुरी जर इंटरनल इंजुरी जरी झाली तर आतल्या रक्त एवढं व्हायला जातं की ते डॉक्टरांच्या हातात पण राहत नाही की ते कंट्रोल करण्याचं. रक्त पातळ असतं, निघून जातं आणि रक्त निघून गेल्यामुळे आपला मृत्यू होऊ शकतो. अशी बरीच उदाहरणं आहेत. म्हणून शक्यतो करून मला असं वाटतं की आपण ह्याला आयुर्वेदात, निसर्गात बरेच मार्ग आहेत, बरेच पर्याय आहेत. लसूण पाकळी खायचं आणि प्राणायाम करायचा, कुंभक करायचं. बघा बीपीचा त्रास निघून जातो. ऍक्च्युली मला तर असं वाटतं ना, बीपीची गोळी घेणारा माणूस आणि दारू पिणारा माणूस दोघं सारखीच आहे. बघा दोघांच्यात काय फरक नाही. सकाळी 7 वाजता न चुकता हे गोळी घेते, संध्याकाळी 7 वाजता न चुकता ते लेवल लावते. जर चुकून जर गोळी विसरली, लक्षात येत जोपर्यंत लक्षात नसते ना तोपर्यंत गाडी एकदम दरात सैराट असते. लक्षात आलं की छाती गोळी राहिली तरी म्हणून अस्वस्थ घरला बोलताना मिळलो लवकर गोळी घेणार मिळलो. अरे मर की राजा तुला काय होतं? अरे शांत बस, एवढी घालमेल करून तो चाटकन जायचे. जरा थांब,
साप चावला त्याच्यापेक्षा साप चावला या भीतीने मारणारी माणसं आहेत, तसं बीपीची गोळी विसरली म्हणून भीतीने अटॅक येणारी माणसं जास्त. दारू पिणार पण तसंच असते बघा, संध्याकाळी 7 वाजण्याची वाट बघत असतो, कधी 7 वाजतात कधी 7 वाजतात. 7 वाजले की याचा कार्यक्रम, राष्ट्रीय कार्यक्रम सुरू झाला, सुरू करतो. हा हे करत नाही. चुकून जर एका दिवस नाही मिळाली तर याचं अंग थरथरायला लागतं, याला काय सुचत नाही, याला भीती वाटायला. सेम त्याची लक्षणं तशीच असतात. म्हणून विनंती करतो. मला एकदा एका मोठ्या डॉक्टरांनी विचारलेलं, म्हणजे ते माझ्यावरतीच कंप्लेंट करायला आले आणि त्यांनीच मला विचारलं. मला म्हणजे डॉक्टर साहेब इकडे या, मी तुमच्या व्याख्यानात ऐकलंय दारू पिणारा माणूस आणि बीपीची गोळी घेणारा माणूस सारखाच आहे. मला वाटतं कदाचित ते पण दारू पण पित असेल, बीपीची गोळी पण घेत असेल. तर हे कसं काय? म्हणजे दोघांची लक्षणं बघा सेमच आहे. तुम्ही कसं काय ऑब्झर्व केला? म्हणजे मी घेत नाही, मी समाजाकडे बघत असतो. म्हणजे बघायला पाहिजे, ती नजर पाहिजे बघण्याची, प्रत्येकाची नजर असते बघण्याची. आणि कसं असतं की एखादा समजा कलाकार असेल, कॉमेडी कलाकार असेल, तर जगात ते काय काय चालतंय याचं हास्य विनोदात कसं मांडायचं त्यालाच माहिती असतं. हे लागायला बघायला असते, साधारण कदा अँग्री असते, ते भांडणारच बघत असते, कुठं भांडण लागले, कुठं काय होतं एवढंच बघत असते. आणि माणसाला त्यातलं इंटरेस्ट असतो. बघा की रस्त्याकडे गर्दी, ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या गाडीची काय हे नसती, गर्दी नसती, बघ्यांची लय गर्दी असते. तुम्हाला अनुभव असेल, जाता जाता माणसं काय झालं म्हणून गाडी हळूहळू हळूहळू घेत, किती जण महत्वाचं काम असलं गाडी बाजूला घेणार, साईडला घेणार, बघत काय झालं हो, दिसत नाही का तुला काय झालं ते, आणि काय विचारतो. असं असतंय. भांडण लागली का नाही बघा, खेडेगावात एकाचं भांडण नाही, सगळी गल्ली त्या बघायला, सगळी गल्ली मजा बघायला सगळीच येतात. एखादा चांगला कार्यक्रम असू दे, आमंत्रणाने द्यायला लागतात त्याची, आणि 5-50 रुपये जर त्याला पाकिट करायला लागतं, माणसं बरीच माणसं घेत पण नाही. काय जायचं म्हणतात, एखाद्यानं गाडी घेतली, हळदी कुंकूला बोलवले नाही, 10 बायका बोलवले नाही, त्यातल्या 5 ते जास्तीत जास्त 7च बायका आहेत, 3 बायका आहेत. काय घ्यायचं तुझं बघायचं, कुठं तरी घेतली असेल, कुठं तर आता कुणाला तर टोपी घातली असेल, त्यानं कष्टाने घेतली बघत नाही. 2 नंबरचा पैसा दुसरं काय, 2 नंबर तू बघ, 2 काय 3 नंबर तरी तू घे, तुला जमतंय का? हप्त्यावर घेतली असेल, हप्त्यावर घेतली असेल. आता बघा की 2 महिन्यात बँकेत हिल करून तेव्हा कळत आहे. हे असल्या प्रतिक्रिया असतात. चांगलं झालेल्या लोकांना जास्त लोकांना बघवत नाही, आणि वाईट झालेली लोक बघायला असतात. म्हणून लक्षात ठेवायचं, म्हणून लक्षात ठेवायचं कुणी कुणाचं नाही आहे, कुणी ना कुणाचे येते बाजार स्वार्थाचा, सगळा स्वार्थाचा बाजार आहे. म्हणून आपलं आरोग्य जपा. आपल्यासाठी आपण असतो, आपल्यासाठी कुणी नसते. आजकाल फार चित्र विचित्र प्रकार घडतात. किती विचित्र प्रकार घडतात माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे आजकाल बायको सुद्धा नवऱ्यावर केस करते साठी. तुम्हाला अनुभव असतील. आपण म्हणतो ना, माझ्या फॅमिलीची काळजी, माझी बायको अमुक तमुक, ती सुद्धा उद्या तुमच्यावर केस करायला मला पुढे बघत नाही. ती सुद्धा तुम्हाला उद्या कोर्टात खेचायला आणि पोलीस स्टेशनला न्यायला मला पुढे बघत नाही. काय करायचं? असं सुद्धा असतंय. मग तेव्हा प्रेम कुठे जाते? बरेच लोक बघा की, म्हणजे बरेच पुरुष मंडळी सुद्धा असे असतात की बायकोला सुद्धा म्हणजे दुश्मनाच्या ठिकाणी मानतात. खरं तर हे नवरा बायकोचं नातं फार प्रेमच असते, त्या पद्धतीनेच राहायला लागते. एवढं लक्षात ठेवा. कारण आयुष्यात काहीतरी झालं, माता भगिनीला पण सांगतो, किती जरी काय झालं तर परमेश्वराने जी गाठ मारलेली असते ना, ती अशीच नसते. म्हणून तर आपल्या इकडे हे भारताचे संस्कार संस्कृती, मी पहिलंच बोललो ना, त्याला कारण हे आहे की भारताचा संस्कार आणि भारताची संस्कृती ही फार महान आहे. की ड्रेस जर बघितले तुम्ही घालताय किंवा जीन्स घालताय, हे जशा जीन्स आल्या ना तशा बघा की स्त्रिया राहिल्या का कुठल्या म्हणजे फिटिंग मध्ये, माफ करा पण बरोबर आहे का नाही? रस्त्यावर चाललं तर समजत नाही की स्त्री आहे का पुरुष आहे. दोघे जीन्स घालून चाललेले असतात. साडी कशासाठी केलेली असते? पोट विकार सगळे निघून जाण्यासाठी, गर्भाशयात गाठी होऊ नये, किंवा ते ट्यूब ब्लॉक आहे, अमुक आहे, सिस्ट आहे, हे आहे, त्या हे कारण काय हे लक्षात घ्या. स्त्री साडी नेसल्यानंतर ठराविक अंतरावरतीच पाय पडतात, ठराविक अंतरावरती, आणि ते ठराविक अंतरावरती पडल्यानंतरच त्या सगळ्या गोष्टी मेंटेन राहतात. म्हणून तर स्त्रीला दुसरं नाव मर्यादा दिलेलं आहे.
ती मर्यादा सांभाळून स्त्रीला कुठलेही आजार होऊ शकत नाही, खरंच होत नाही. मी पाया पडून सांगतो, तुम्ही थोडं भारतीय संस्कृतीचा विचार करा, अभ्यास करा, आणि मग तुम्हाला कळेल की प्रत्येक गोष्ट आपल्या पूर्वजांनी का केली आहे. पूर्वीचे लोक धोतर का घालायचे हे बघायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. आपल्या पण पायामध्ये, पोलिसांच्या पायामध्ये, आर्मीच्या लोकांच्या पायामध्ये ठराविक अंतर का ठेवतात, त्याच अंतरावरती चालायला लावतात. बघा, लावतात की नाही, तर ते का लावतात? म्हणून तर शुगरच्या पेशंटने 3 किलोमीटर ऐकतो आर्मीच्या माणसांसारखं चालायचं, पोलिसांसारखं. परेड जे असते ना, ते परेड केल्यानंतर कॉन्फिडन्स वाढतो ना, आत्मविश्वास वाढतो. भीती कुठे निर्माण होते माहिती आहे तुम्हाला? भीतीचं मेन ठिकाण कुठे आहे माहिती आहे का तुम्हाला? पोटात. भीती वाटली कुठं गोळा आहे? पोटातून गोळा येतो ना, म्हणजे पोटात असते. म्हणून तर तुम्हाला ठराविक अंतरावरती फाईट आपण चालायला होतात. घरात कारण द्यायचं आहे, हे उगाच शासन अभ्यास न करता काही सांगत नाही. तेवढीच पावलं. आपल्याला कसं वाटतं सगळ्यांचे पाय समान पडायला पाहिजे, समान पडायला पाहिजे, तर त्याचं शास्त्रीय कारण, त्याचं सायंटिफिकली रिझन काय असेल हे कोण विचार करते का? तर विचार करा. हे जर केला तर पोट विकार होत नाही, पित्ताचे त्रास, अपचनाचे त्रास होत नाही, किंवा पोट सुटत नाही. ह्या गोष्टी करून बघा. खूप काय, पूर्वी स्त्रियांना कुंकू लावायच्या. किती स्त्रियांना पूर्वी चष्मे असायचे, तो उन्हात दिवसभर काम करून सुद्धा डोकं दुखायचं नाही. काय कारण असू शकते? तर इथं एक ना आपल्या मेंदूतून आलेली नस असते, याच्यावरती जर समजा गोल गोल फिरवलं ना, डोकेदुखीचा, डोळेदुखीचा त्रास होत नाही, पित्ताचा त्रास होत नाही. पुरुषांनी 3 वेळा फक्त असं अंगठ्याने करायचं, स्त्रियांनी हेच बोट लावायचं ना, त्याने असं फिरवायचं, लक्षात घ्या. आणि पुरुषांनी अंगठा असा करायचा फक्त 3 वेळा. 3 वेळा जर तुम्ही केलं ना, बघा तुम्हाला चष्मा असला तरी कमी होऊ शकतो. चष्मा घालवायचा असेल तरी सुद्धा जिभेवरची लाळ घ्यायची आणि डोळ्यात भरायची सकाळी सकाळी उठल्याबरोबर. रात्री जरा ब्रश करून झोपा किंवा चूळ करून झोपा, आणि सकाळी उठली की जिभेवरची लाळ घ्यायची, डोळ्यात भरायची, नंबरचा चष्मा निघून जातो. करून बघा ह्या गोष्टी. असं खूप काय, डोळे लाल होणे, कमी दिसणे, मोतीबिंदू होणे, हे सगळ्यांसाठी हे आपण करू शकतो. खूप इलाज आहे. तुम्ही दिवस रात्र सांगू शकतो, दिवस रात्र प्रत्येक गोष्टीवरती. म्हणून बीपीचा त्रास जर घालवायचा असेल तर नक्की तुम्ही लसूण तर खाऊ शकता, कुंभक करू शकता. अजून जर म्हटलं तर धाडस वाढवा, खरंच धाडस वाढवा. आपलं आरोग्य आपल्या हातात ठेवा. आता सगळ्यात शेवटचं मी पुन्हा आपल्या पायाकडून मी विनंती करून सांगेन, मी ज्या गोष्टीसाठी आलो ती गोष्ट तुम्हाला सांगतो. कारण खरंच मागे माझ्याकडे लहान लहान मुलं, 2 वर्षाच्या मुलाला कॅन्सर झालेले मुलं आले होते. अजून काय बघितलं पण नसेल त्यानं दुनिया, तोपर्यंत त्याला कॅन्सर झाला. काय करू शकतो आपण? वाढतं कॅन्सरचं प्रमाण बघितलं तर माझं न्यूजपेपरवर एक न्यूज होती की 2025 पर्यंत कदाचित 87% लोक कॅन्सरग्रस्त असू शकतात. म्हणजे किती राहिलं? 2022 चालू आहे, 23 आणि 24, 2-3 वर्षानंतर. आणि मला ते पटतंय, कारण का माहिती का, 3-4 वर्षापूर्वी बघितलं, लॉकडाऊनच्या अगोदर जर बघितलं तर 100त 1, 2, 3, 4 जास्तीत जास्त पेशंट कॅन्सरचे माझ्याकडे यायचे माझ्या केंद्रावर. पण आज बघितलं कमीत कमी 100त 20 ते 30 पेशंट कॅन्सरचे असतात. म्हणजे 20 ते 30% कॅन्सर आलाय म्हणायला हरकत नाही, असं माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे तुम्हाला वाटतं. म्हणून दुश्मनाला सुद्धा अशी वेळ नको. म्हणून तुम्हाला मी विनंती करून सांगतो, पाया पडून सांगतो, कॅन्सर लहान बघत नाही, मोठा बघत नाही, श्रीमंत बघत नाही, गरीब बघत नाही. म्हणजे कुठलाही आजार असू दे, आजार कुठला तुम्हाला नोटीस देऊन येणार नाही, आजार तुम्हाला कधी कुठलं काही सांगून येणार नाही. पण एकदा आला, बाकीचा आजार घालवू शकतो, पण कॅन्सर जर आला तर फार कठीण परिस्थिती. त्यासाठी साधा इलाज सांगतो तेवढा करायचा घरच्या घरी. लिंबू तर तुम्ही जेवणात वापराच वापरा, त्याचबरोबर हळदीची गोळी करायची, हरभऱ्याच्या डाळी एवढी, हरभऱ्याची डाळ एवढी हळदीची गोळी करायची. शक्यतो करून ऑर्गॅनिक हळद घ्या, सेंद्रिय हळद घ्या, ती घ्यायची, गोळी करायची, आणि ती कोमट पाण्याबरोबर सकाळी सकाळी अनाशी पोटी घ्यायची. बघा तुम्हाला किती त्याचा इम्पॅक्ट. जखमेवरती टाकल्यानंतर हळद जखम बरी होती की नाही, तर हे करायला काय हरकत आहे आपल्याला. बघा बॉडीतले सगळे जंतू वगैरे निघून जाऊ शकतात. दुसरी गोष्ट असं आहे, निरगुडीच्या पानांचा रस पाव चमचा, म्हणजे छोटा चमचा घ्या, पाव चमचा, त्याच्यापेक्षाही कमी घेतलं तरी चालेल. 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा तरी प्यायचा, त्याच्यावर कोमट पाणी प्यायचं.
कधी त्या दिवसभरात चालतंय, पण हे एकदा करा, 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा करा. विनंती करतो बघा. पूर्वी जनावरांना जखम वगैरे झाली ना, तर त्याच्यावरती आम्ही निरगुडच्या पानांचा रस घालायचो. लगेच त्यातनं आया बाहेर यायची, किडे बाहेर यायची, जखम बरी व्हायची. त्या पद्धतीनं निरगुडच्या पानांचं जर समजा भूमी केली ना घरात तुम्ही, तर मच्छर वगैरे कीटक कुठले थांबत आहेत माहिती आहे ना, विषाणू कुठले थांबत आहेत. गोठ्याला पण कोण असतील खेडेगावात तर त्यांना माहिती असेल बघा की जनावरांच्या गोठ्याला पण निरगुडीच्या पानाची भूमी करायचं मच्छर चावतात म्हणून. कोण आहे का कोणी मग केलंय का हे? तर बघा त्यासाठी तुम्हाला सांगतो की विनंती आहे की ही गोष्ट करून बघा तुम्ही, म्हणजे कॅन्सर मुक्त आपण होऊ शकतो, राहू शकतो. पण काही करा, योगा करा. सगळ्यात महत्वाचं चालणं. माता भगिनींना विनंती करतो, सगळ्यात जास्त माता भगिनींनाच कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. ब्रेस्ट कॅन्सर आहे, गर्भाशयात आहे, बऱ्याच लोकांना मूळव्याधीच्या ठिकाणी कॅन्सर झालेलं आहे. काय सांगायचं, जागा शिल्लक राखलेल्या शरीरात घशाला आहे, थायरॉइड झालाय, कुठं कॅन्सर मध्ये गेलंय, कानात कॅन्सर, टाळ्याला कॅन्सर, इकडं कॅन्सर, तिकडं कॅन्सर. अहो नको वाटतं डोकं दुखायला लागतं अक्षरशः. ह्याच्यापासून वाचूया म्हणून पाया पडून सांगतो तुम्हाला की थोडंच मी घरगुती उपाय करा, योगा करा, व्यायाम करा.